गाईज, तर आम्ही आलो आहोत आज अलिबागला. इट्स माय फर्स्ट व्लॉग आणि वी आर स्टार्टिंग हिअर. सो मी आणि माझी पूर्ण फॅमिली आज अलिबागला आलो 5 आहोत. minutes later. Hello guys. Ngayon? आणि आता सध्या आपण काय करत आहे? मच्छी सध्या आम्ही जस्ट पोचलेलो आहे. समुद्राचा आनंद घेतोय आणि सूर्य मावळत चाललेला आहे. खूप छान असं सुंदरसं वातावरण चाललेलं आहे आणि आमचे फोटोग्राफर श्री सर्वेश शेलार यांनी आमचे अत्यंत उत्कृष्ट आणि अप्रतिम असे फोटो घेतलेले आहेत. आणि आता आमचे सेकंड मॉडेल म्हणजे प्रियंका शेलार तुम्हाला कुठे कुठे फोटो काढायचे सांगा, कसे कसे काढायचे. आणि त्यांनी बघा त्यांचा चेहरा बघा, त्यांनी लिपस्टिक, पावडर, फाउंडेशन, केस बीस सर्व बनवून आलेले आहेत, फोटो काढण्यासाठी आले. तर ह्यांची झाली आहे व्हिडिओ शूटिंग. हा आमचा आहे कॅमेरामॅन. हॅलो, आमचं हे झालं असतं मॅटर्निटी शूट दोघांचं. ही आम्ही आमची आता अलिबाग मध्ये आलोय. अलिबागच्या रेवदंडा बीचला बीचला. आलोय. आणि आता ओटीचा टाइम आहे. चौपाटीला आलेलो आहोत आणि आता इकडे एन्जॉय करणार आहोत. 7:15 वाजले. बघू शकता इथे सगळीकडे पाऊस गेला अर्धा तास झाला. खूप जास्त पाऊस पडतो आणि थोडासा प्लॅनमध्ये व्यत्यय आलेला आहे पावसामुळे, पण ठीक आहे. होपसो अर्धा तासामध्ये हा पाऊस थांबेल. पावसासोबतच अजून एक बॅड न्यूज आमच्यासाठी अशी आहे की लाईट पण गेले. 15-20 मिनटं झाले लाईट गेले, पण इथे ज्यांच्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही राहतो त्यांनी आम्हाला एक होप दिली की अर्ध्या तासामध्ये लाईट पण येईल आणि हा पाऊस पण अर्ध्या तासामध्ये थांबेल. आणि आता आम्ही सगळेजण टाईमपास करतो. इथे बघा, सगळेजण आम्ही असंच बसलेलो आहे, टाईमपास करतो. आता इथून हां घरामध्ये आम्ही टाईमपास करतो. आम्ही पाऊस थांबायची वाट पाहतो. तिकडे बघा, इथून पुढचा प्लॅन असा आहे की अजून पुढच्या 5 मिनिटं जर पाऊस नाही थांबला तर आम्ही छत्री घेऊन मार्केटमध्ये जाणार आहे. फिश घेऊन येणार आहे, मच्छी घेऊन येणार आहे. तिथे मच्छी बनवण्याचा बेस झालेला आहे आमचा. मच्छी बनवून मग आम्ही जेवण वगैरे करणार आहे. रात्री गेम्स वगैरे खेळून मग झोपणार आहे. पण हा पाऊस थांबला पाहिजे आणि लाईट आली पाहिजे, तेव्हा थोडी अजून मजा आली झालं कमी. बघा माझ्यासोबत दीदी आता, आपण दीदीची प्रतिक्रिया जाणून घेऊया. कारण की भरपूर पाऊस पडतोय आणि लाईट पण गेले आणि भरपूर सोसायट्याचा वारा आहे. भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे मुलींमध्ये. पहिल्या मुलीची प्रतिक्रिया घेतो आपण. प्रियंका शेलार, बोला काय म्हणता. इथे येऊन आमचा एवढा मोठा बचका झालेला आहे की इथे येऊन लाईट गेली आणि पाऊस एवढा जोरात येत आहे की आमची फिश आणायची आहे, अजून ती बाकी आहे. सगळंच बाकी आहे. तरी एकत्र आहोत त्याच्यामुळे बघा बघा, वीज पण चमकते, वीज कडाडते आणि अजूनच भीतीचं वातावरण वाढत चाललेलं आहे महिला मंडळामध्ये. तर प्राजक्ता शेलार यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. कसं वाटतंय तुम्हाला या वातावरणामध्ये? एवढ्या लांबून 5 तासाचा असा खडतर असा प्रवास तुम्ही करून आला आणि इथे तुम्हाला फक्त वारा आणि पाऊस भेटतोय, लाईट पण नाही बघायला मिळते. गावठांची भाषा जरा वापरा. बघा, ह्याच्यामधली एक व्यक्ती कल्याण मधून आलेली आहे, एक व्यक्ती जुईनगर मधून आलेली आहे. अशा महाराष्ट्राच्या, मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून लोक या ठिकाणी अलिबागला एकत्र जमलेले आहेत. परत एकदा कल्याण मधून आलेले ज्येष्ठ नागरिक, जुईनगरचे ज्येष्ठ नागरिक. कसं वाटतंय तुम्हाला सांगा. खूप छान छान. अरे मम्मी कुठे गेली? झोपली? काय आलं? मम्मीने सुरुवात केली ब्लॉग. झोपली का पण?
हे होत आहे का? थांब ना जरा. हा? हे बघा उद्या हिला आहे ना रात्री 11:30ची गाडी आहे. आम्ही काय हिला सोडणार ठीक आहे. हिला जाईल तर ती जाईल तशी बोंबलत तिला जायचं तसं जाईल. ठीक आहे जा मग. बरं, आम्ही अपेक्षेने आलेलो तिथं हौशी खेळू. त्याच्यानंतर आम्ही म्युझिक लावू, संगीत खुर्च्या खेळू. सगळ्या ह्याच्यावर पाणी फिरले गेले कारण की पाऊस खूप आहे जास्त. खूप आम्हाला कंटाळा आलेला आहे अक्षरशः असं झालेलं आहे. त्यामुळे आता आम्ही विचार करतोय की आता आम्ही पहिलं मच्छी आणायला जातो. आणि सुरमई, पापलेट, हलवा, आणि कोळंबी, हलवा, लॉबस्टर आणि देव मासा जे भेटेल त्यातलं काहीच आणणार नाही. सरळ आम्ही मांदेली बोंबील आपल्या आणणार आहे. बजेट तेवढंच आहे. आमचं बजेट तेवढंच आहे. 4 तासाचा खडतर प्रवास करून हिला बेसन भाकरी खायची आहे. आणि हे सगळे चालले मच्छी आणायला. आमची गँग, आमची पब्लिक गेली एवढ्या अंधारामध्ये मच्छी आणायला. आणि फुल स्ट्रगल चालू आहे अंधारामध्ये, पावसामध्ये. आम्ही आलोय खरे, पण इथे सगळा पाऊस, इथे तुम्हाला काही दिसत नसेल आता पण तरी. आणि आमच्या दादाचा बर्थडे आहे 27ला, सो आमची सरप्राईज पार्टी चालू होणार आहे थोड्या वेळामध्ये. इथे सगळे थांबलेत फक्त डेकोरेशन साठी, पण पावसाने एवढी फजिती केली आमची. सगळे वेट करतात पाऊस कधी जाईल आणि आम्ही डेकोरेशन कधी करू. आता आम्ही घेतोय फुगे फुगवायला. फुगे फुगवायची तयारी चालू झाली आहे अशा प्रकारे. एक 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 कारण सरप्राईज जायचं. आणि दादा गेलाय मच्छी आणायला. सगळे फुगे फुगवायला बसले तर आता आम्ही डेकोरेशन करणार आहे. खूप पाऊस आमचा लगेच जाईल. आणि या आमच्या वहिनी आहेत ज्या खूप डेकोरेशन, दादाचा की दादाच्या बर्थडेचा. या वहिनी आमच्या डेकोरेशन मध्ये खूपच जास्त एक्सपर्ट आहेत. आम्ही विचार पण केलेला डेकोरेशनचा बिझनेस ओपन करायचा, पण तो तिथेच थांबला. चालू करू आणि आम्ही पंप त्याच्यामुळे आमची एवढी घाण फजिती सगळ्याच बाबतीत होत चालली आता. एक 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 आमचे लाईट येणार आहे की नाही, पण आम्ही तयारी करून ठेवतो. एक तर खूप दिवसांनी आम्ही पूर्ण फॅमिली सोबत फॅमिली टाइम घालवायला आलोय, पण खूपच जास्त आमचं पचका मोठा होत चाललाय प्रत्येक गोष्टीमध्ये. लाईट आलेली आहे, नशीब आले. आमच्या इन्व्हर्टर चालू आहे, इन्व्हर्टर चालू केलाय त्याच्यामुळे लाईट आलेली आहे. आणि 1 तासाचा ब्रेकडाऊन दाखवलाय असं ते दादा आताच बोललेत आम्हाला. सो लेट्स सी. आणि आमच्या डेकोरेशनची तयारी आता चालू केली आम्ही दादा येईपर्यंत. टेन्शन आलंय, आतमधली रूम का खराब झालीये, चिखल कोणी केलाय आणि आता ती फुगा फुगवतीये. सगळे डेकोरेशन मध्ये रेड तयारी करतात. खायला यायचं ना, व्हिडिओ नाही, खायला यायचं ना. बोलवलं का आम्ही बिन बोलाय मेहमान नाही जात होतो. बघितलं ना, खायला पण यायचं ना. बोलवलं बाई, असं तुम्ही बोलला असता. आले आता बिल तुम्हाला पे करायला लावलं. बघितलं आमच्या वहिनी आम्हाला पार्टी देईना झाल्यात की कधीपासून आम्ही पार्टी मागतोय, आम्हाला पार्टी भेटायला. तर कधी दिली आम्हाला पार्टी तुम्ही? काय अशी पार्टी नसते आमची. 2 वेळा 3 वेळा तो तर आमचा फक्त स्टार्टर होता, पिझ्झा. 3 वेळा पोटाकडे बघून अंदाज लावा, स्टार्टर होता.
ब्लॉग मध्ये फोन पण दाखवा. नाही नाही, असं पर्सनल प्रायव्हेट प्रॉपर्टी वरती बोलायचं नसतं ब्लॉग मध्ये. आणि यांचं म्हणणं आहे मला ह्यांनी 3 वेळा पार्टी दिली, आता मला आठवत नाही. मला लग्न झाल्या वडापावची पार्टी, ती पार्टी होती. अरे गेलेलो आपण. ती मी खाल्लीच नाही कारण मी मीटिंग मध्ये होती. दिली प्रॉब्लेम मला काय माहिती, मलाच नसतं. कशा तोंडात घेतलीस फुगा? दिसतं नुसतं लावायचं आणि फुगायचं. आमचे इन्स्ट्रक्टर आहेत फुगा कशा फुगवायचा. ज्या बेसन भाकरी खाऊन त्यांच्यात ताकद आणणार आहेत आता थोड्याच वेळात. आणि या आमच्या वहिनी आहेत ज्या पहिल्या नॉन व्हेजिटेरियन होत्या, पण 8 वर्ष झाले त्या व्हेजिटेरियन आहेत आणि आता परत त्या नॉन व्हेजिटेरियन बनणार आहेत. तर आज त्यांना आम्ही मच्छी जबरदस्ती खायला घालणार आहे, जे की त्यांना बोंबील आणि कोळंबी खूप आवडते. खायचं ना म्हणजे मच्छी. तर असं नाहीये, पण त्यांना आता का आवडत नाही काही माहित नाही आम्हाला. तेव्हा त्या कोणाला घरात खाऊन द्यायच्या नाही आणि आता म्हणतात मला मच्छी खायची नाही. आणि आमच्या मम्मीला वेगळंच टेन्शन आहे. नशिबाने पाऊस थोडा कमी झालाय आमचा आणि हा असाच जावा आणि पटकन माती सुकावी आमची वाळू. आमचं मशीन विसरल्यामुळे खूप मोठा पचका झालाय, तोंडात जातोय. जास्त मेहनतीने काढू कशाला? नाही मी काय बोलते, हे फोडून घेते. परत वगळ ना. ते काढायचं सगळं, हे सोबत आहे. काय होते वगळच म्हणायचं. आता हे जे मी पाठवून घेतलं ना ते फोडून घेऊन बघते. अशा तऱ्हेने आमचा आय पडलाय जो कॅन्डल मध्ये. पहिली जरा साध्याला घेतलेला नाही पाठवून घेतलं. तयारी चालली आहे बर्थडेची. ये भी आया है हमारी तैयारी में. शेरूच केला त्याला डायरेक्ट. हड ह्यांची अशी येडेगिरी चालू आहे ना. Happy birthday to you. Happy विचारायला कामाला आम्हालाच कामाला होतं. बर्थडे माझा परवा आहे. आपण एक काम करू 27 पर्यंत इथंच थांबू. अरे पावसानं सगळं हैराण केलं. मच्छी काय घ्यायला पण नाही यकेट पडत चालले. मी म्हणतो दिस इज आवर डेकोरेशन. बर्थडे बॉय टेबल आणतोय त्याच्याच बर्थडे साठी. पप्पा फोडतील. आणि स्प्रे तुम्ही मारा तोंडावर नका मारा, केकवर नका. बर्थडे बॉय फायर पासून थोडस हे ठेवायचं. काय झालं? कसं वाटतं तुला सरप्राईज? दीदी किती उगलेली असली तरी आताच नको फोडू. तरी तिचं डोकं लय चालतं. नाही तर बाळाला कधीपासून केलेस दिदे आता तुझ्याकडे? हे तुझ्या बायकोच सरप्राईज.
हा? हे तुझ्या बायकोचं सरप्राईज आहे, डोकं कोणाचं आहे पण? वहिनींचं, अबे मेन डोकं कोणाचं आहे? चिकू त्यांचं. आणि ते फुगे जे कधी युजच नाही झाले. जे डेकोरेशनचे फुगे केलेत ना ते पण मीच केले. दाखव दाखव काय कर माहितीये का? हे थांबे बघू दे बाजूला बाजूला हे बघ तो फुगा आहे ना चिकनी केला म्हणून पडतोय मी केले कळालं ना ते. म्हणून आणि पडतोय. ते व्यवस्थित अरे fish मी पण केलेले. म्हणून बसलंय. नाही ती आयडिया पण माझीच होती. हा. ती जागेची आयडिया पण माझीच होती. तुम्ही बिग बॉस बघितलाय का? त्याच्यात एक तानिया मित्तल म्हणून आहे. ए. काही झाले तरी तिच्याकडेच असतं जसं ही तू आहेस. फोकास. अरे केलंय तर केलंय ना. हा बरोबर बरोबर केलंय मी. मग तुझ्याविषयी बोलू का मग? हो, एवढे पण नाही अंबानी बिंबानी बनवले. तुझ्याविषयी बोलू का ब्लॉग मध्ये? हा, बोल ना. जरा दोन शब्द सगळ्यांविषयी बोल. जरा दोन शब्द बोल. काय? मम्मी विषयी बोल दोन पहिले, शब्द, मोठ्या दोन मम्मी. शब्द. चिकूबद्दल. प्राजक्ताबद्दल. प्राजक्ता शेलार उर्फ तानिया मित्तल. एक शब्द बोलणार होतास ना. तुझ्याकडे असतं मी काय भाषण द्यायला आले पण त्यामध्ये actual मध्ये 27 तारखेला आहे. पण मी आपण सगळ्या घरात मोठा आहे. प्री बर्थडे सेलिब्रेशन. मी सगळ्या घरात मोठा आहे. ही सगळी छोटी आहेत पण ह्यांनी माझ्या बर्थडेचं एवढं नियोजन मस्त केलं. मला त्याबद्दल आम्हाला खूप खूप असं. मी सर्वात मोठा आहे आणि ह्या सगळ्या छोट्यांनी माझ्या बर्थडेचं नियोजन खूप केलं. मलाच केक आणायला पाहिजे. नंतर अण्णा म्हणतात मी त्याला केक दाखवला नाही मग अंजनीसला काय कॉन्जिनस मध्ये काय भेटतं? हा सचिन पिळगावकर का सारखा नाचल एखादं ऑडिशन वगैरे सिरियल साठी दे ना. कुणीतरी येणार स्पायसी चालेल ना. त्याला अगं म्हणलं हे काजू पण गोड असलं म्हणून काजू पप्पा. ही शोधात आहे बेडशीटच्या. हे अगं आता ते नको बोल करू. अरे त्या टावेल तो फटका मी हातपाय पुसून आणलेला तो म्हणतो. अरे आणि ह्याच्या हे ठेवायचं हातपाय पुसायलाच म्हणून. मेहनत, पोरांची मेहनत करतात खुद्द अभिषेक शेलार, सर्वेश शेलार आणि प्राजक्ता शेलार. टू मच डेडिकेशन. या पोराने कधीच काम केलं नाही जो करतोय. जिथे कोणी नसतं तिथे अभिषेक शेलार. ते शक्य नसतं तिथे बाळा प्रकट होतो. नो बाळा, इट्स अभिषेक शेलार. अशा प्रकारे यांचं डेडिकेशन झालंय. हॅपी बर्थडे खाली असं देते. गळ्यात मंगळसूत्र अडकवून. उद्या मला बीचवरचा फोटो काढायचा त्यांचा टॅटू आणि मी बॅक साईडला त्यांचा काढायचा. चालू आहे, बर्थडे चालू आहे आमचा. पोस्ट करून आणि कोलॅब मध्ये आमचा फोटोग्राफर, पर्सनल फोटोग्राफर आहे हा. ह्याचं तोंड आणि एक्सेप्ट करायचं. आणि हा लाईट पकडणार आहे, लाईट मॅन. अरे 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 थांबा थांबा. अरे गेला ते आम्ही इकडे तसं नाही सांगतो कसं. ये ना इथं पकड. हॅपी बर्थडे. अरे उडलं ते. आता काय खायचं? लय पडले बे. लय पडलंय. थांबा इथं आहे. थांब 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 नको 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 हे खराब करू नकोस. एकदम वरच आहे ना ते लेहरच चाकूनच काढ. काढायचं. दे ना तिला दे. मीच वेळ मला त्याला सारा कितकंच काय ते खाणार आहे का? असं असं काढ. तिकडे जा. कमी चार मच्छी खायची.
इकडे बघा. आता या तुमच्या लाईनीत ठीक आहे, डिश मध्ये काढा सगळं. हे मम्मी पाण्याचे कुठे ठेवले पासून अजून एक गाणं बोलायचं. आज तुझं सांगण्यापेक्षा मी नाचायचं आहे का? दिवस भारी भारी आकाशात चमके तारा सारी अक्षुदादा ढोल ताशे वाजवा जोरात तुम्ही नचूया सगळे रंगात सगळीकडे दाखव की बाहेर. अक्षुदादा आमचा भाई तुझ्यासाठी ही पार्टी लाईव्ह लाईट चमकू असं म्हणतात. तुम्ही नाचूया सगळे एका अक्षुदादा हॅपी बर्थडे. नको ना, हा नको, पोट खराब होत नाही. रात्रीचे 10:30. ह्याच्या आधी आपण भेटलेलो 7:45ला, तेव्हा लाईट गेलेली, पाऊस पडत होता, विजा चमकत होत्या आणि आम्ही विचार करत होतो काय करायचं. त्याच्यानंतर आता भेटतोय आपण. आता वाजलेले 10:30. आता आम्ही जेवायला बसलोय. ह्याच्या आधी लाईट आली 8:30ला. आम्ही भरपूर डान्स केला, रील्स बनवल्या, सर्व मजा केली. आता बसलोय जेवायला. हे बघा, ही कोळंबी. आम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही मच्छी आणायला गेलेलो, पण आमची हे कोळंबीचा डाव फसलाय. नाही, खरं सांगायचं. हे बघा, ही कोळंबी 300 रुपयाची कोळंबी घेतलेली. 300 रुपयाची कोळंबी कुत्र्याला घातली. थांबा, मी 300 रुपयाची कोळंबी आमची वाया गेली. आणि ही कोळंबी वाया जाण्याचं कारण की ती कोळंबी शिळी होती आणि लाईट गेली असल्यामुळे, जसं तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की लाईट गेली होती आणि मार्केटमध्ये पण लाईट नव्हती, त्यामुळे कोळंबी बघताना आम्हाला व्यवस्थित न बघता घेतल्यामुळे कोळंबी शिळी निघाली आणि कोळंबीचा अत्यंत एकदम भयानक असा वास येत होता आणि त्याच्यामुळे आम्ही उग्र वास येत होता. त्याच्यामुळे आम्ही शेवटी डिसाईड केलं की ही कोळंबी आपण कोणीच खायची नाही. आणि ही कोळंबी ऍक्च्युली स्टार्टरचा मेनू होता, पण स्टार्टर आमचा गंडला कोळंबीच्या रूपात. त्याच्यामुळे आम्ही हे बघा, अरे ही पण कोळंबीची, सॉरी, बघा तू ती प्लेट दाखवा, ती फर्स्ट गेलेली प्लेट. त्या प्लेट मध्ये आम्ही सुरमई आणि काय पापलेट, सुरमई आणि पापलेटचे जवळपास 10 ते 12 पीस जेवणाच्या आधीच खाल्लेले आहेत आणि आता जेवणासाठी आम्ही वेट करतोय. जेवण येईल थोड्याच वेळात आणि पुढचे अपडेट थोड्याच वेळात देऊ, 1 तासामध्ये. अजून बराच टाइम बाकी आहे. चला, स्टे ट्यून. ओ माय गॉड, ही कोळंबी पण अजूनपर्यंत आम्ही
अशा हारलेलो नाहीये. उद्याचा अजून एक दिवस आहे. उद्या नव्या जोमाने परत आम्ही कोकणला जाणार आहे सकाळी 6 वाजता. जे आहे त्यांना मस्त बनवली भारी. हा ते पण बोलायचं खिचडी का? असल्यामुळं त्याचा जे त्याला पण क्रेडिट द्यायला पाहिजे. हो त्याचप्रमाणे तुम्हाला सांगायचं राहिला काही मार्केटिंग किंवा प्रमोशनल व्हिडिओ नाही. आम्ही मनापासून सांगतोय की आम्ही आज बीच हाऊस नावाच्या रेवदंडा अलिबाग रेवदंडाच्या रिसॉर्टला आलेलो आहे. आणि या ठिकाणी हे रिसॉर्ट केतन तिवळेकर यांचं आहे. तिवळेकर यांचं आडनाव आहे. याच गावातले स्थानिक रहिवासी आहेत आणि त्यांची बीचच्या बाजूला बीचच्या लगतच प्रॉपर्टी आहे. आणि या प्रॉपर्टीमध्ये आम्ही नेहमी यायचो, मित्र यायचो. पहिल्यांदाच एवढी सगळी फॅमिली पलटण घेऊन आलेलो आहे आणि सर्वांनाच स्टे खूप आवडलेला आहे. जेवणाबद्दल तर ते स्वतःच रिव्ह्यू सांगतील, पण आता एक काय म्हणतात ते ओव्हरव्ह्यू द्यायचा झाला तर जेवणाची खूप जास्त मोठ्या प्रमाणात तारीफ झालेली आहे. आणि आत्ताचं हे जेवण आम्ही इथं करतोय. उद्या सकाळचं पण जेवण इथेच करायचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. अजून बैठक बसली नाही माझी. जवळपास लोकशाही आहे, पण लोकशाहीमध्ये आपण मतदान घेणार आहे जेवण इथं करायचं का नाही ते असं त्याच्यावर साधक बाधक चर्चा होईल. आमच्या चिकोताईला उद्या 11:30ला जायचं रात्री, तर तसं काहीच होणार नाही. आणि हे बघा हे मेकअप आर्टिस्ट आहेत. त्यांनी उद्या तब्बल 13,000ची ऑर्डर घेतलेली लग्नाची. ट्रॅव्हल इन्क्लूड ट्रॅव्हल तब्बल 13,000 एका दिवसाची कमाई होणार आहे त्यांची. त्याच्यामुळे हा पण त्याच्यासाठी ऐका त्याच्यासाठी आमच्या डोक्यात अजून एक कल्पना आलेली आहे. जर तुम्हाला उद्या 10च्या आधी एलपीला पोचायचं असेल तर तुमची 13,000ची तब्बल ऑर्डर आहे. 13,000 मधली 1,000ची तरी पार्टी उद्या स्पॉन्सर झाली तर ऑर्डर झाल्यावर मग पार्टी. ऍडव्हान्स मध्ये पार्टी. ऍडव्हान्स मध्ये नाही, नंतर ऑर्डर झाल्यावर मग पार्टी तुम्हाला. हे बघा हे असं आहे. चिकट एकदम चिकट पैसा सुद्धा नाही. ऑर्डर झाल्यावर मग असं पार्टी. बस बसू द्या. बघा माझे सपोर्टर. मग 1,000ची पार्टी नको तुला. उद्या पाहिजे माझी सपोर्टर. उद्या काय आहे, उद्या सगळेजण नॉनव्हेज खाऊन पोट गरम पडणार आहे. तर सगळ्यांना आईस्क्रीमची पार्टी चिकू करते. आईस्क्रीम नॅचरल आईस्क्रीमची पार्टी. नॅचरल आईस्क्रीम मेवाड आईस्क्रीम. हा मेवाड आईस्क्रीम. वहिनीच फक्त तुझ्या बाजूने आहे. तू फक्त मेवाडचीच पार्टी दे. वहिनीला फक्त मेवाडच आवडतो. डॉगेश बाई या आमच्या मोठ्या वहिनी आहेत. काहीतरी चालू पातळ आणा, सगळ्यांच्या ताटात वाढायचे. काय आलंय? दाखव बोंबील छान एकदम हे. देऊ का तुम्हाला डिशमध्ये? रिव्ह्यू दे ना. तुला फुटेज का पाहिजे? ये हमारा चल रहा है हौजी. थांब मला कुठलंही पाहिजे, असं कुठलंही घेऊ शकतो. मला पण दे. चेअर घे ना तिकडची. चेअर घे. जल्दी फाय, मिडल रो, फर्स्ट रो, सेकंड रो, मिडल रो. ते दे की तिला.